नमस्कार, मी दीपक मांगरे. निनाद महाराष्ट्राच्या विकासावर बोलू का या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, भोर तालुका युवक अध्यक्ष गणेश भैया खुटवड आपल्या सोबत आहेत. आपण यांचे प्रथमतः स्वागत करत. भैया नमस्ते. नमस्ते. आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण मला माझं मत मांडण्यासाठी आपली चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. भैया, पहिला प्रश्न आपल्याला, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे माजी अध्यक्ष तसेच आता विद्यमान सचिव सुद्धा, बरोबर. या संस्थेच्या माध्यमातून आपण गड किल्ले संवर्धनासाठी काम करता. बरोबर. याबाबत काय सांगताल? खरं तर राजकारणाची पहिली पायरी ही समाजकारण असते आणि समाजकारण करत असताना मी गेल्या 15 वर्षापासून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या माध्यमातून मी समाजकारण म्हणा किंवा महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मी काम करत आलोय. आणि त्या प्लॅटफॉर्मवरून मला जनतेत जाण्याची, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम किंवा ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, छत्रपती शिवरायांची स्वराज्य भूमी ज्याला आपण म्हणतो, तर त्यांचं आपल्याला काहीतरी देणं लागतं. म्हणून गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून, त्या संस्थेच्या माध्यमातून मी गेली 15 वर्षे काम करतो आणि त्यातूनच एक प्रेरणा मिळत गेली. भाई, आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवक अध्यक्ष आहात. याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती, याच्यानंतर विभागली गेली, त्याच्यानंतर बराचसा आपल्या तालुक्यातला 90% गट म्हटला तरी चालेल उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे गेला आणि तुम्ही थोडेच कार्यकर्ते आता आहे या साहेबांसोबत. साहेबांसोबत आहे. याबाबत काय सांगावं वाटतं तुम्हाला? कोण कोणासोबत गेलं हे म्हणण्यापेक्षा कोणाला काय पटलं. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमधून काम करतो. छत्रपती शिवरायांच्या सोबत जे मावळे निष्ठेने लढले, शेवटपर्यंत थांबले, त्यांनी स्वराज्य उभं केलं. त्यांची जशी निष्ठा छत्रपती शिवरायांच्या चरणी होती, तशीच आमच्यासारख्या पुरोगामी विचारांच्या, शाहू फुले आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांची भावना ही आदरणीय पवार साहेबांसोबत कायम होती. त्यामुळे मी पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण याचा अर्थ असा नाही की जे तिकडे गेलेत ते आपले विरोधक आहेत किंवा ते दुश्मन आहेत. राजकारणामध्ये प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार भूमिका घेत असतो. त्यामुळे साहेबांसोबत राहण्याचा निर्णय मी त्या ठिकाणी घेतला. भाई, आपण वेळून नसरापूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. आता या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये युती होणार का? अशी चर्चा सगळीकडे झाली की दोन पक्षांमध्ये युती होणार. तुम्हाला प्रामाणिक मत सांगतो, दोन राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यावर अनेक जणांना उकळे फुटले, अनेक जणांना आनंद झाला. कारण पुणे जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, विशेष करून याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा आदरणीय पवारसाहेब, मान्य अजितदादा असतील, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे असतील, यांचं वर्चस्व होतं. त्यामुळे विभाजन झाल्यावर बऱ्याच जणांना आनंद झाला होता. पण माझ्यासारखा आदरणीय पवार साहेबांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा, नितांत प्रेम करणारा कार्यकर्त्या आमच्यासारख्यांच्या मनामध्ये काय वेदना झाल्या होत्या आम्हाला माहिती. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की दोन्ही पक्ष एकत्र येऊ पाहतायत, निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा आनंद होईल. परंतु ते एकत्र होणार का किंवा न होणार, ते कधी होणार, मग पुढची रणनीती काय असेल, याचे निर्णय 100% पुढे मान्य अजितदादा असतील किंवा सुप्रियाताईच घेतील. आता तुम्ही जो निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, अचानक जिल्हा परिषद निवडणूक लढवायची वाटली तुम्हाला? 2017 साली, त्यावेळेस मी कुठले ग्रामपंचायत सदस्य नव्हतो, काही नव्हतं. 2017 साली मी पंचायत समिती नसरापूर गणासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यावेळेला माझी उमेदवारी जवळपास निश्चितही आली होती. अगदी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझी उमेदवारी निश्चित होती, कारण दुसरा इच्छुकच नव्हता पंचायत समितीला. त्यामुळे सगळेजण असे समजत होते की त्या गणामधून गणेश खुटवडांची उमेदवारी निश्चित आहे आणि त्यांनाच तिकीट भेटणार. शेवटच्या दिवशी दुसऱ्या पक्षाचा एक अधिकृत उमेदवार आपल्या पक्षात आयात केला गेला आणि जिल्हा परिषदच्या त्या उमेदवाराला पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि मला त्या ठिकाणी निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं. त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये मी गावचं सरपंच म्हणून काम केलं आणि या 5 वर्षामध्ये एवढा पारदर्शक कारभार मी गावामध्ये केलाय. म्हणजे मी जेवढी काही विकास कामं, मी कोट्यवधींचा आकडा सांगतोय जबाबदारीने, 3 ते 4 कोटींच्या पेक्षा जास्त विकास कामं मी गावामध्ये केल्यात. मी सर्व लोकांनाही सांगू इच्छितो की अगदी माहितीचा अधिकार असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून त्या कामांचे वर्क ऑर्डर्स असतील, त्या कामांचे एस्टिमेट्स असतील, आपण चेक करू शकता. अतिशय पारदर्शक आणि चांगला कारभार म्हणजे ते कामामध्ये मी दाखवलं आणि ते काम केलंय, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता, हे मी जबाबदारीने छाती ठोकपणे सांगतो. त्यामुळे आता त्या कामाच्या अनुभवातून मला एक कॉन्फिडन्स आलाय की याच्या पुढे जाऊन आपण त्या ठिकाणी पुढच्या पदावर, म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी
जे आपल्या राजकारणाची त्रिसूत्रीय समिती हे की स्थापन केली, स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत स्तर, नंतर पंचायत समिती, मग जिल्हा परिषद, मग विधानसभा आणि लोकसभा. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर सरपंच म्हणून काम करण्याचा कॉन्फिडन्स एवढा आला, एवढा चांगला, की आता आपण 100% जिल्हा परिषदच्या माध्यमातून या वेगवेगळ्या आसपासच्या गावांमध्ये अशा पद्धतीचं काम करू शकतो, पारदर्शक कारभार करू शकतो, हा आत्मविश्वास मला आला. आणि त्यामुळे मी आता जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जातोय. आता तुम्ही गावाचा उल्लेख केला, हा. पण तुमचं गाव हे भोंगवली कामतडी गटात पडतं आणि तुम्ही निवडणूक लढवताय वेळू नसरापूर या गटामध्ये. अगदी आता बरोबर. तुमच्यावरती आरोप होतो की तुम्ही इकडे जर आला तर आहे तो उमेदवार म्हणून तुमच्यावरती आरोप केला जातो. याबाबत काय सांगायचं वाटतं? राजकारणामध्ये व्यक्ती आली ना कुठली की विरोधक कायम त्याच्यावर काय आरोप करायचे हे शोधत असतात. माझं सर्वांना चॅलेंज आहे, गणेश खुटवडवर आरोप करण्यासाठी एकही मुद्दा नाहीये, कारण माझी पूर्ण पाठी कोरी आहे. मी फक्त सरपंच म्हणून आता कार्यरत आहे. त्यामुळं काहीतरी आरोप पाहिजे, काहीतरी करायला. माझं आजपर्यंत मला कसल्याही प्रकारचं व्यसन नाही, आजपर्यंत कुठल्याही चारित्र्यावर डाग नाही. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मी काम करतो, म्हणजे त्यांचे काहीतरी आदर्श घेऊन काम करतो. त्यामुळे विरोधकांकडे बोलायलाच कुठला मुद्दा नाहीये. आता बोलायचं काय, तर मग त्याचं गाव शेजारच्या गटात गेले, मग तो इकडे काय करते, म्हणजे आयात उमेदवार म्हणून एक काहीतरी आरोप करायचा म्हणून आपले ते बिनबुडाचे आरोप ते करतायत. पण ते सुद्धा का, गेल्या 9 वर्षापासून मी वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीची तयारी करतोय. आणि राजकीय सूडबुद्धीने काही मंडळींनी माझं एक गाव आणि शेजारचं कामतडी गाव, त्याचबरोबर करंदे खेडेबारे, हे 3च गावं फक्त उचलून दुसऱ्या गटात टाकली. गेली अनेक वर्षांचा जर इतिहास पाहिला, अनेक जिल्हा परिषद निवडणुकांचा, तर ही 3ही गावं नसरापूर वेळू गटामध्ये होती. मग ह्याच वेळेला 3 गावं तिकडे टाकण्यात आली, जेणेकरून माझ्यासारख्या एक नवीन होतकरू. कोणी टाकली गाव असं? आता ते कोणी टाकली असं कोणी काही सांगू शकत नाही, परंतु राजकीय सुडबुद्धीन झाले हे मी सांगण्यापेक्षा हे तालुक्यातल्या आणि त्या भागातल्या सगळ्या लोकांना माहिती की निश्चितपणे हे चुकीचं झालेलं आहे. परंतु मला एक कळतं की माझं गाव जरी दुसऱ्या गटात गेलेलं असलं तरी आज वेळू नसरापूर गटामध्ये 34 गावं आहेत आणि 30 ग्रामपंचायती आहेत, म्हणजे काही ग्रुप ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे ती 30 ग्रामपंचायतींमध्ये मिळून एकूण 34 गावं आहेत. तर त्या गावांमध्ये मी प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांमध्ये फिरलोय, लोकांमध्ये वावरलोय, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील झालोय. मग माझं 1-2 गावं जर दुसऱ्या गटात टाकली, मग बाकीच्या गावातल्या लोकांची माझी जुळलेली जी नाळ आहे ती काय तुटणार नाही ना. त्यामुळे त्या लोकांकडे काहीतरी आपण लागे बांधे होते. त्यामुळे त्या लोकांच्या विश्वासावर मी त्याच गटात लढण्याचा निर्णय घेतलेला, कारण मी तयारी त्याच भागामध्ये करतोय. आता गावात जर सोबत नाही तुमचं, हा, तर ही निवडणूक सोपी जाईल का त्या गटात लढणं? तुम्हाला काय वाटतं? माझ्यासारख्या नवीन पहिल्यांदाच अशी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्या कार्यकर्त्याला ते निश्चितपणे संघर्ष आहे. काय कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही, निश्चितपणे संघर्ष आहे. परंतु स्वतःचं गाव हक्काचं. आता काय काय उमेदवारांना तर असे आहेत आपल्यामध्ये, आता तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी बऱ्याच लोकांचे व्हिडिओज आणि हे पाहत असतो. तुमचं चॅनल पारदर्शकपणे त्या ठिकाणी ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोकांना स्वतःची ग्रामपंचायती ताब्यात घेता येत नाही, काही लोकांना ग्रामपंचायतीला निवडून येता येत नाही, पण ती लोक आज पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवायचं स्वप्न बघतात. निश्चितपणे मला काही त्यांचा विरोध नाहीये, कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. परंतु स्वतःची ग्रामपंचायत जर स्वतःच्या बरोबर नसेल, ती लोक आज त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी पुढे येतात. मग माझी ग्रामपंचायत माझ्यासोबत आहे, पण मतदान नाहीये. लोक सोबत आहेत, पण मतदान त्या लोकांचं मला मिळणार नाहीये. परंतु इतर जे आजूबाजूच्या लोकांमध्ये मी जे काही माझं वातावरण तयार केलंय, लोकांमध्ये राहिलोय, फिरलोय, ती लोक आहेत ना माझ्यासोबत. त्यामुळे त्या लोकांच्या विश्वासावर मी 100% या निवडणुकीला याच गटामध्ये तयारी करतोय. आता दोन्ही राष्ट्रवादीत युती होण्याची, आघाडी होण्याची चर्चा सुरूच आहे सगळीकडे. बरोबर, आता अजित पवार गट राष्ट्रवादीत सुद्धा भरपूर जण इच्छुक आहेत, बरोबर, इकडे सुद्धा इच्छुक आहेत, तुमच्या बरोबर अजून तुमचे सहकारी सुद्धा बरोबर. 1-2 इच्छुक आहेत. अगदी हा समतोल कसा राखणार? समतोल राखण्याचं म्हणजे आज पुणे जिल्हा परिषद जर म्हणलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुणे जिल्हा. ही पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 आहेत, परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून आपल्या ताब्यामध्ये हा पुणे जिल्हा परिषदचा गड कसा राहील यासाठी दोन्ही पक्षांचे नेते, मग अजितदादा असतील किंवा सुप्रियाताई असतील, हे निश्चितपणे प्रयत्न करतील. आणि आम्हाला विश्वास आहे की ते एकत्र येतील. याचं कारण म्हणजे आमच्यासारख्यांना कुठेतरी वाव मिळावं म्हणून नाही, परंतु मतांचं विभाजन होऊ नये आणि आपला बालेकिल्ला हातातून जाऊ नये, ह्यासाठी मला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे खात्री की ते एकत्र येतील. आणि अगदीच बाबा आपण असं म्हणू की बाबा नाही चाले तरी तुझं स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहेच की पहिल्यापासून.
आता ज्या गटातून मी निवडणूक लढवण्यास बरोबर. इच्छुक आहात, यातल्या प्रमुख समस्या तुम्हाला काय वाटतात की त्या भरपूर मोठ्या समस्या आहेत, ते सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि आतापर्यंत सोडवल्याच गेल्या नाहीत? आपल्या भोर तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या भोर तालुका असेल, शेजारचा राजगड वेल्हा तालुका असेल, आपल्या तालुक्यांची दुर्गम भाग किंवा दुर्गम तालुके म्हणून ओळख आहे. त्यातल्या त्यात सधन भाग जो कुठला असेल किंवा जो पुण्याच्या हाकेच्या अंतरावर आहे तो वेळू नासरापूर गट आहे. म्हणजे इतर जर जिल्हा परिषद गट आपण पाहिले, कामतरी बोंगवले असेल, शिंद बोलावडे असेल किंवा कारी उतरवली, हे थोडेसे हायवे पासून आतमध्ये आहेत. म्हणजे ऍज कम्पॅरेटिव्हली आपण जर तुलना केली थोडीशी, तर वेळू नासरापूर जिल्हा परिषद गट हा बऱ्यापैकी सधन आहे, समृद्ध आहे आणि पुण्याला लागून आहे. परंतु त्या तुलनेने त्या जिल्हा परिषद गटामध्ये जी काही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती झालेली कुठेही दिसत नाहीये. म्हणजे मी कसं असतं, आजकाल बरीच लोकांच्या माध्यमात लोकांमध्ये जातात, निवडणुका लढवायची, काही वेगवेगळी आमिष दाखवतात. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की लोकांच्या सुखाच्या कार्यक्रमात, आनंदाच्या कार्यक्रमात नाही गेलं तरी चालेल, पण दुःखाच्या कार्यक्रमांमध्ये लोकांच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग काही दशक्रिया विधी असतील किंवा इतर काही दुःखद घटना असतील, कुठे काही अपघात झाला असेल, त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता होऊन जातो. याच्या माध्यमातून मला आपल्याला हे सांगायचंय की बऱ्याच गावांमध्ये, म्हणजे वेळू नासरापूर गटातली परिस्थिती सांगतोय की भोर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटांच्या तुलनेने बऱ्यापैकी सदन जिल्हा परिषद गट या गटामध्ये आजही अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची साधी नीट व्यवस्था नाहीये, दशक्रिया घाटाची नीट व्यवस्था नाहीये. आज आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आज गरीबातला गरीब माणूस सुद्धा आपल्या घरातील मुलाचं मुलीचं लग्न करण्यासाठी नासरापूर असेल किंवा शिवरे असेल, शिवापूर भाग असेल किंवा मंगल कार्यालयामध्ये ते लग्न करायला जातात. म्हणजे गावामध्ये लग्न आधी व्हायची, ते आता होत नाहीत. त्यामुळे बाहेरचा पाहुणा रावळा असेल, बाहेरचे मान्यवर असतील, हे गावामध्ये आता येतात, ते कोणाच्या अंत्यविधीसाठी किंवा सावडण्याच्या विधीसाठी, दशक्रिया विधीसाठी. आणि त्यासाठी येणाऱ्या साध्या स्मशानभूमींची व्यवस्था फार भयंकर अवस्था आहे. कित्येक गावांना तर अजून स्मशानभूम्या नाहीयेत, कित्येक गावांना दशक्रिया घाट नाहीयेत. त्यानंतर अंतर्गत रस्ते जे आपण म्हणतो कॉन्क्रीटचे, ते अजून या भागामध्ये नीट झालेले नाहीयेत. सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा मला याच निमित्ताने सांगायचा आहे, नासरापूर म्हणजे भोर तालुक्यात, भोर शहरानंतर जर मोठी कुठली बाजारपेठ असेल तर ती नासरापूरची बाजारपेठ आहे, दुय्यम बाजारपेठ. या नासरापूर गावामध्ये एक सरकारी दवाखाना होता, पोलीस स्टेशनच्या शेजारी, तुम्हाला माहिती असेल. आज ती इमारत एवढी भयंकर जीर्ण झाली होती की पावसाळ्यात जर तिथं गेलात तर पाय टाकावं का नको अशी परिस्थिती आहे. आता कुठे त्या इमारतीचं नवीन काम पूर्ण होते. म्हणजे जे काम त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जी 10-15 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती आता कुठेतरी पूर्ण होतीये. म्हणजे अशा अनेक समस्या आहेत की ज्याच्यावर आपण बोलू शकतो की या समस्यांचा अभाव गेल्या अनेक वर्षांमध्ये या भागामध्ये आहे, ते अजून सुटलेला नाहीये. अजून एक महत्वाचा प्रश्न भैया, की आपण ज्या गटातून निवडणूक लढवत आहे तिथेच नाही तर संपूर्ण भोर तालुक्यात तरुणाच्या रोजगाराचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याबाबत काय तुम्हाला वाटतं, याच्या बाबतीत काय उपाययोजना केल्या पाहिजेत? पुणे जिल्ह्यामध्ये सगळे 14 तालुके आहेत आपल्या. त्या 14 तालुक्यांपैकी भोर आणि राजगड तालुका फक्त असा आहे की त्या तालुक्यांमध्ये MIDC नाहीयेत. आता ते का होत नाहीये, कोण प्रयत्न करतंय की नाही करतंय, किंवा कोण त्याला आडकाठी घालतंय, ह्याच्या खोलात जाण्यात का मी मोठा नेता वगैरे कोण नाही, मी आपला सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु मला एक वाटतं की भोर तालुक्यामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ह्या आपल्या, म्हणजे ज्या जिल्हा परिषद गटातून मी निवडणूक इच्छितोय त्या जिल्हा परिषद गटामध्ये ससेवाडी असेल, शिंदेवाडी असेल, वेळू असेल, कासोडी खेडेबारे असेल, रांजे कुसगाव असेल किंवा शिवरे, खोपी, ह्या गावांच्या परिसरामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री, छोट्या छोट्या कंपन्या आज आल्यात. बरोबर. त्या अजूनही अलीकडे येऊ शकतात, अगदी नसरापूर पर्यंत किंवा कापूर, हरचंद्री किंवा सारोळ्यापर्यंत येऊ शकतात. परंतु त्याच्यामध्ये एक मोठा अडसर आहे, तो म्हणजे टोल नाक्याचा. कारण बऱ्याच कंपन्यांना, आता आपण स्थानिक असल्यामुळे आपल्या गाड्यांना टोल माफ आहे, परंतु ज्या कंपन्यांच्या गाड्या रोज ये जा करतात त्या कमर्शियल व्हेकल्सला टोल भरावा लागतो. आणि तो आपण म्हणतो की किती टोल पडणार आहे, पण त्यांच्या भरपूर गाड्या असतात. त्याचा हिशोब केला तर आणि कमर्शियल मोठ्या मोठ्या LMV व्हेकल्सला तो टोल फार हजारांमध्ये जाईल. त्यामुळे तो विचार करून कंपन्या अलीकडे येत नाहीत. त्यामुळे टोल नाका एक तिथला खरं तर फार मोठा या इकडच्या भागामध्ये अडसर आहे. आणि ज्या काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज त्या भागामध्ये आल्यात त्याचं खरं तर स्वागत केलं पाहिजे. त्याच्या ऐवजी अजून कंपन्या कशा आपल्या भागामध्ये येतील यासाठी स्थानिक गावांनी किंवा स्थानिक गावच्या पुढाऱ्यांनी, स्थानिक लोकप्रतिनिधी आजपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे होते, ते झालेले दिसत नाहीत. काय होतं, आता मी सरपंच म्हणून, माझ्या गावचा सरपंच म्हणून काम केले. मी
माझ्या गावचं जर इथून मागची 20 वर्षांची हिस्ट्री काढली तर बऱ्याच लोकांनी घरं बांधलेली होती, परंतु नोंदीच करत नव्हती लोक. काय पाणी मिळते आपल्याला फुकट, आपल्याला गावची रस्ते वगैरे होत आहेत व्यवस्थित, लोक नोंदीच करत नव्हते. परंतु मी काय केलं, त्या गावातील नोंदी नसलेल्या घरांची यादी काढली आणि त्या लोकांच्या मागे तगादा लावल्या. जेवढी काही लोकांची यादी होती नोंद नसलेल्या घरांची, ग्रामपंचायतीकडे नोंद नसलेल्या घरांची, त्यापैकी 50% घरांच्या नोंदी मी या 5 वर्षामध्ये करून घेतल्यात. याचा फायदा काय होतो माहिती आहे का दीपकराव? याचा फायदा असा होतो की नोंद झाल्यानंतर त्या घराचं टॅक्स, म्हणजे ती इमारत, ती मिळकत ही करास पात्र होते आणि त्याचा टॅक्स हा ग्रामपंचायतीला मिळतो. त्यामुळे ज्या काही कंपन्या वेगवेगळ्या या भागामधील गावामध्ये येत आहेत त्या कंपन्यांच्या नोंदी या ग्रामपंचायतीला झाल्यावर त्या ग्रामपंचायतीचं आर्थिक उत्पन्न वाढते. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुम्हाला CSR फंडाबद्दल माहिती असेल की प्रत्येक कंपनीचा, म्हणजे ती ऑटोमोबाईल कंपनी असू द्या किंवा IT सेक्टर असू द्या किंवा कुठली कंपनी असू द्या, प्रत्येक कंपनीच्या प्रॉफिट मधील, म्हणजे अॅन्युअल प्रॉफिट जो असतो त्यांचा, अॅन्युअल प्रॉफिट मधील 2% रक्कम ही CSR ऍक्टिव्हिटीसाठी त्या कंपनीला खर्च करणे भाग असतं आणि तो सरकारचाच म्हणजे ह्याचाच नियम आहे. तर त्या माध्यमातूनही गावचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आपणही त्या बैठकीला उपस्थित होतात की त्या कंपनीच्या लोकांची, म्हणजे कंपनीचे चालक असतील, मालक असतील, त्यांच्या लोकांची आणि प्रशासनाची एक बैठक मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या ह्याच वेळून नसरापूर गटामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये त्या कंपनीवाल्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. म्हणजे करायला पण उपलब्ध होत नाही, त्यांचा CSR फंड ते द्यायला तयार होतात, पण काय होतं मग आता या पॅनलचं वर्चस्व गावामध्ये, मग विरोधी पॅनल तिथं काहीतरी खो घालणार, मग ते एक रस्ता झाला, त्या CSR फंड आला, त्याच्या माध्यमातून काय काम झालं, मग त्याचं श्रेय कोणी घ्यायचं, किंवा त्याच्यामध्ये काय काय मंडळींचं ते इथपर्यंत ऐकायला मिळतं की मग त्याच्यात पण आम्हाला काहीतरी टक्केवारी पाहिजे. अशा पद्धतीमुळे ते CSR फंड त्या गावांमध्ये यायला अडचण होते. आणि ह्याच्याही व्यतिरिक्त असो ना असा मुद्दा त्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार केली, कंपनी चालक मालकांनी. त्यांनी अशी तक्रार केली की तुमच्या गावामध्ये कंपनी आली आहे तर तुम्ही हक्काने सांगा की आमच्याकडे स्किल लेबर्स आहेत, ते 4च्या ऐवजी 10 तिथे तुम्ही लावा. रास्त मागणी आहे. तुमच्या जागेवर जर कंपनी उभी राहते तर निश्चितपणे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय पाहायला पहिली प्रायोरिटी त्यांना मिळाली पाहिजे. परंतु काय होतं, काही गावपडे असे असतात हुशार की त्यांना ती कंपनी तिथे आली ना, मग त्या कंपनीला जर पाणी लागणार असेल तर मग माझा टँकर घेतला पाहिजे, मग तिथला स्क्रॅप उचलणार असेल तर तिथे मलाच कॉन्ट्रॅक्ट मिळाला पाहिजे, मग तिथे मग काय अजून काही जर तुम्हाला JCB मशीन्स, अर्थवर्क्स लँड डेव्हलपमेंटसाठी JCB असेल, पोकळेला असेल, डंपर्स असतील, हे लागणार असेल तर ते आमचेच लागले असतील. आणि जर त्या गावपोटाचं मशीन जर त्यांनी घेतलं नाही मग तो काहीतरी त्या कंपनीवाल्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतो. हा सगळा जो काय प्रकार चाललाय ना, ह्या सगळ्यामुळे ते कंपनीवाले सुद्धा आज त्रस्त आहेत. ह्याच्यावर कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांनी पुढे येऊन कुठेतरी या विषयावर वाचा फोडली पाहिजे होती. तर त्या कंपन्यांच्या संबंधित असलेल्या अजून काही कंपन्या, कारखाने आपल्या भागामध्ये निश्चितपणे येतील. काय ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत वाटतं याच्यावर? याच्यामध्ये असं आहे की आता माझ्या माहितीप्रमाणे एक खोपी गावचं एक माळरान आहे की तिथे स्मॉल स्केल इंडस्ट्री होऊ शकते. म्हणजे MIDC बोरची जेव्हा ऐतिहासिक MIDC मी तर म्हणेल ती जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु जर ती होत नसेल तोपर्यंत स्मॉल स्केल इंडस्ट्री तरी, कांबऱ्यासारखं गाव आहे, वरव्यासारखं गाव आहे, खोपीसारखं गाव आहे, या गावांना गायरानाच्या जमिनी आहेत. मी म्हणत नाही डायरेक्ट त्यांच्या त्या ठिकाणी कंपन्या किंवा त्या स्मॉल स्केल इंडस्ट्री आणा, त्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, त्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन जर त्यांची तयारी असेल तर त्या ठिकाणी आपण त्या कंपनी अजून आणू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्या भोर तालुक्यातल्या युवकाला चांगल्या प्रकारचा रोजगार होऊ शकतो. आणि याच्यावर कुठेतरी शासनाचं, प्रशासनाची लक्ष पाहिजे की जर एखादी कंपनी त्या गावामध्ये येते म्हणजे त्या गावाला फक्त रेव्हेन्यू मिळत नाहीये, तो रेव्हेन्यू इनडायरेक्टली शासनाला पण होतोय. त्यामुळे शासनाचं सुद्धा त्या कंपन्यांना संरक्षण देण्याचं काम आहे की शासनाने जे आज लक्ष घातलं, अगदी सर्वोच्च अधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर या कंपन्यांना जर एक संरक्षण दिलं तर निश्चितपणे त्या कंपन्या त्यांचं एक्सपान्शन करायला तयार होतील. आता टोल नाक्याचा एक मुद्दा आपण उचलला, तो अतिशय रास्त आहे. बरोबर. टोल नाका पुढे आला तर स्मॉल स्केल इंडस्ट्री अजून वाढते. टोल नाक्याचा का हटत नाही तो, त्याबाबत काय केली पाहिजे असं वाटते? अनेक जणांनी आंदोलन केले या बाबतीत, पण तो हटत का नाही? तुम्ही टोल नाका हटवण्याच्या आंदोलनाचा उल्लेख करताय. टोल नाक्याचा
हटवण्याबाबत जेवढी काही आंदोलन झाली त्या प्रत्येक आंदोलनात माझ्यासारखा कार्यकर्ता स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी उभा होता. माझ्याकडे त्याचे फोटोज व्हिडिओ सगळे, अगदी त्यासाठी काय काय आम्ही पाठपुरावा केले, NHAI ला पत्र व्यवहार असेल, त्यानंतर इतर कलेक्टर साहेबांना पत्र असेल, लोकप्रतिनिधींना पत्र व्यवहार असेल, किंवा अगदी त्या ठिकाणी टोल बंद करून आंदोलनाचा पवित्राही आपण घेतलेला आहे. परंतु होतंय काय की हा टोल नाका हा काही MSRDCच्या अंडर नाही, की म्हणजे राज्य शासनाच्या अंडर नाहीये. हा टोल नाका हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत म्हणजे NHAIच्या अंडर, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्यांच्या अंडर आहे. आणि NHAIचा एक असा नियम आहे की 2 टोल नाक्यांच्या मधलं अंतर हे 60 किलोमीटरपेक्षा जास्त असाय कामा नये. आता झालंय काय, तो टोल नाका तिथे हटवला का पाहिजे का, तर भोर तालुक्यातील 55 गावे यापूर्वी PMRDA मध्ये होती आणि PMRDAचा नियमच असा होता की तो टोल नाका PMRDA हद्दीच्या बाहेर गेला पाहिजे होता ऍक्च्युली. त्यासाठी सगळ्या स्थानिकांनी लढाई उभारला होता. परंतु तो आजपर्यंत का जात नाहीये ते प्रश्नाचं उत्तरच अनुत्तरित आहे. भरपूर आंदोलनं केली, उठाव केले स्थानिक लोकांनी. MS-14 फक्त सूट देतात, परंतु कमर्शियल व्हेकल्सला अजूनही त्या ठिकाणी टोल भरावा लागतो. आणि त्याचं नुकसान जो माझ्या भोर तालुक्यातील जो गरीब युवक आहे, म्हणजे जो आपली कमर्शियल गाडी, टेम्पो व्यवसाय असेल किंवा टँकर व्यवसाय असेल, ट्रकचा व्यवसाय असेल, डंपर व्यवसाय असेल, त्यांना तो टोल भरावा लागतोय. तो भुर्दंड त्या लोकांना भरतोय. MS-12 ला MS-14 टोल माफी केली म्हणजे संपूर्ण भोर तालुक्याला टोल माफी नाहीये, ते फक्त प्रायव्हेट गाड्यांना माफी. हे खरं तर गेला पाहिजे पुणे जिल्ह्याच्या बाहेर. तो आता प्रश्न तो तुम्ही विचारला खरा, पण त्याचं उत्तर खरं तर आजपर्यंत अनुत्तरित आहे. काय केलं पाहिजे तर तो हटेल, म्हणजे एकंदरीत सगळ्यांनी मिळून आलं तर हटू शकतो का? आपल्याकडे काय होतंय माहितीये का, खासदार स्वतः संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे सुद्धा त्या टोल नाक्यावर स्वतः दिवसभर बसल्या होत्या टोल नाका हटवण्यासाठी. आमदार, त्या तत्कालीन आमदार त्या काळचे ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य होते की नव्हते हे मला आता सांगता यायचं नाही त्यावेळेचे. मला एक वाटतं, पक्ष न बघता मग त्या गावचा म्हणजे त्या भागातील सगळे सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, स्थानिक आजी माझे आमदार, आजी माझे खासदार, या सगळ्यांनी मिळून एक मोठं जन आंदोलन उभं केलं पाहिजे की हा टोल या ठिकाणाहून हलवला गेला पाहिजे, तरच तो टोल हलवू शकतो. भाई, अजून एक महत्वाचा मुद्दा, आपण ज्या वेळून नसरापूर जिल्हा परिषद गटात निवडणुकीची तयारी केली, तुम्ही ते प्रचारही सुरू केलाय. आता जे फिरताय तिथे लोक काय समस्या सांगतात काय, गावातली त्या गावातली आमच्या समस्या आहे ते सोडवल्या गेल्या नाही? निश्चितपणे कसं आहे, माझ्या माहितीप्रमाणे विकास म्हणजे डेव्हलपमेंट ही अखंड प्रक्रिया आहे. म्हणजे कुठल्याच गावचा विकास 100% कधीच पूर्ण होऊ शकत नाही. कारण आता जर काही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले तर ते 5-10 वर्षांनी परत खराब होणार आहेत. आता म्हणजे त्या ठेकेदार किती प्रामाणिकपणे काम करतात त्याच्यावर पण ते डिपेंड असतं. त्यानंतर बंदिस्त गटारांची कामं केली असतील तर ती गटारं सुद्धा काही दिवसांनी चोकअप होतात किंवा त्यालाही काही होतात. अशा अनेक समस्या आहेत. नंतर मगाशी मी प्रामुख्याने उल्लेख केला तो म्हणजे बऱ्याच गावच्या स्मशानभूमींची फार मोठी अडचण आहे. काही काही गावांना तर अजून स्मशानभूमीला जागा आहे. ससेवाडी सारख्या गावचं आपण उदाहरण देऊ शकतो की त्या गावाला सुद्धा स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नाहीये. म्हणजे त्यात गावचाही दोष नाही म्हणता येणार, कारण ते जागाच अवेलेबल नाही तिथं. इतर लोकांचं स्थानिक प्रायव्हेट खाजगी क्षेत्र आहे तिथे. म्हणजे अशा अनेक समस्या आहेत. त्याच्यानंतर नसरापूर सारखी एक बाजारपेठ आहे. तर बाजारपेठेमध्ये असं आहे की व्यापारी गाळे वगैरे तयार केले सगळे, पण ते अजूनही आपली लोक म्हणजे बाजार विकण्यासाठी ही मुख्य रस्त्यावरच बसतात. नसरापूर मधून जो काही रोड वेल्ल्याला गेलाय त्या रोडला आज अनेक गाव आहेत. सगळ्यांचं ट्रॅफिक, सगळ्या गाड्या, वाहतूक सगळी त्या नसरापूर मधूनच होत असते. त्यामुळे अनेक लोकांची एक मागणी की नसरापूरसाठी सुद्धा एक काहीतरी पर्यायी मार्ग वाईवळ. आता याच्यामध्ये नसरापूर ग्रामस्थांमध्ये 2 मतं पडतात. काही मंडळींचं म्हणणं येतं की नसरापूरला बायपास करा, काही व्यापारी मंडळींचं म्हणणं येतं की आहे तोच रोड तुम्ही एक्सपांड करा, आम्ही आमचे अतिक्रमण किंवा काही जे काही हे काय बांधकाम असेल ते आम्ही काढायला तयार आहोत. म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये थोडंसं तो प्रकार असल्यामुळे आणि अशा अनेक समस्या लोक आपल्याला सांगतात. आणखीन एक तरुणांच्या बाबतीमध्ये, युवकांच्या बाबतीमध्ये जे महत्वाची समस्या माझ्या दृष्टीने मला वाटते ती म्हणजे आजही भोर तालुक्यामध्ये एकही अधिकृत शासकीय मोठं क्रीडा संकुल नाहीये. आपल्या भोर तालुक्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर मावळी तालुका छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आपण त्याला म्हणतो. आपल्या भागामध्ये कुस्ती खेळणारे पैलवान म्हणजे पैलवानांचा एक तालुका म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मुळशी असेल, राजगड तालुका असेल, वेल्ला असेल, म्हणजे भोर तालुका असेल, कुस्ती पैलवानांची फार मोठी. पण अजूनही तसं म्हणजे मामासाहेब मूळ कुस्ती संकुल जर आपण कात्रजचं सोडलं
तर त्यानंतर हाकेच्या अंतरावर भोर तालुक्यामध्ये असं मोठं शासकीय जिथे शासनाच्या चांगल्या मोठ्या सुविधा मिळतील असं क्रीडा संकुल एकही नाहीये. तर हे कुठेतरी व्हायला पाहिजे होतं. मला वाटतं की हायवे पट्ट्यामध्ये निश्चितपणे ते व्हायला पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये कुस्ती सोडली तर इतर मग जलतरण तलाव असेल किंवा बॅडमिंटन हॉल असेल किंवा इतर अनेक खेळ, कबड्डी असेल, असे आपल्या आळंदीला एक एकलव्य कबड्डी संघ एक चांगल्या प्रकारे त्यांचं काम चाललंय, पण त्यांनाही अजून हक्काचं ग्राउंड नाहीये, हक्काचं असं स्टेडियम म्हणा किंवा असं काही हे नाहीये. म्हणजे हे व्हायला पाहिजे होतं खरं तर. आणि मला एक सांगायचं की आपण म्हणतो की महापालिकेला प्रचंड मोठं बजेट असतं, तिथे ते शक्य आहे. तुम्ही जिल्हा परिषदला कसं म्हणतात? अहो तुम्ही जिल्हा परिषदच्या बजेटचं माहिती काढून बघा, पुणे जिल्हा नियोजन समितीचं बजेट काढून बघा, हजारो कोटींमध्ये बजेट आहे. एखादं क्रीडा संकुल आपण करू शकलो नाही का? मग इथून मागच्या लोकप्रतिनिधींनी काय केलं बरं? हे काम पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांचं होतं, आजपर्यंत काय करू शकले? हाही प्रश्न आणत तरी ना. आता तुम्ही म्हणला की जिल्हा परिषद सदस्यांचं सुद्धा हे काम आहे. हो, तसंच आमदारांचं, खासदारांचं सुद्धा काम आहे. आपण ज्या गटात आहेत त्याच जे विद्यमान सुप्रिया सुळे जिथे खासदार आहेत हो. त्यांचं सुद्धा काम आहे, पण त्यांचं सुद्धा भोर तालुक्याकडे, वेल्हा तालुक्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. याबाबत काय सांगता तुम्ही? सुप्रियाताईंच्या मतदारसंघामध्ये म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 8 तालुके येतात, 6 विधानसभा मतदारसंघ. त्यापैकी खडकवासला फक्त हा शहरी मतदारसंघ आहे विधानसभेचा, आणि भोर आणि वेल्हा म्हणजे आता राजगड तालुका, भोर आणि राजगड तालुके हे दुर्गम भागामध्ये ओळखले जातात. तुम्ही जो प्रश्न विचारला की खासदार कुठे कमी पडतात की काय, मी सांगत नाहीये, म्हणजे आपणही सगळे मंडळी याची माहिती घेऊ शकता, माहितीच्या अधिकारात घेऊ शकता. लोकसभा खासदार दिसताना खासदारपद मोठं दिसतं, पण लोकसभा खासदारांना वार्षिक खासदार निधी किती असतो याची आपण माहिती घ्या. विधानसभा आमदारांना वर्षाचा आमदार निधी किती असतो याची आपण माहिती घ्या. आणि जिल्हा परिषद सदस्यांना किती निधी मिळतो याची आपण माहिती घ्या. मी तुम्हाला सांगतो, नुकत्याच काही वर्षांपूर्वी कोरोनाचा काळ होऊन गेला, त्या काळामध्ये 3 वर्ष सगळ्या भारतातील संपूर्ण खासदारांचा खासदार निधी हा पंतप्रधान मोदींनी किंवा त्यांच्या सरकारने हा बंद केला होता. आणि तो खासदार निधी किती होता तुम्हाला आकडेवारी सांगतो. 2 कोटी खासदार निधी एका खासदाराला 8 तालुक्यांसाठी एका वर्षाला मिळतो. आणि आमदार निधी 2 कोटी रुपये होता. तो कोरोनाच्या काळामध्ये माननीय अजितदादा पवार हे त्यावेळेस अर्थमंत्री त्यांच्याकडे होतं, त्यांनी 2 कोटीवरून 5 कोटी केला. म्हणजे एका आमदाराला, म्हणजे आपला विधानसभा मतदारसंघ 3 तालुक्याचा आहे म्हणून तो सोडून द्या, इतर बरेच तालुके असे की एका तालुक्यापुरतं विधानसभा मतदारसंघ आहे. म्हणजे एका तालुक्याला किंवा एका विधानसभा मतदारसंघाला 5 कोटी रुपये येतात, आणि लोकसभा खासदाराला त्याचा खासदार निधी 2 कोटी रुपये येतो. म्हणजे हा कुठेतरी विरोधाभास आहे. 2 कोटी रुपये जर 8 तालुक्यांसाठी येत असतील तर भोर तालुका असेल, राजगड तालुका असेल, मुळशी तालुका असेल, किती पैसे वाट्यावर येणार आहेत? 40-45 लाख रुपये. आता 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आम्ही खासदार निधीची वर्गवारी केली. भोर तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद गट आहेत. आम्हाला 55 ते 60 लाख रुपये खासदार निधी फक्त अलॉट झाला होता. त्याच्यापैकी 4 जिल्हा परिषद गटांमध्ये आम्ही तो समसमान त्याचं वितरित करण्याचा प्रयत्न केला ताईंच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये मग वेळू गाव असेल, वरवे गाव असेल, देगाव असेल, कामथडी असेल, या वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटामध्ये या गावामध्ये 3 लाख रुपये, कुठे 5 लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला. मग खासदारांच्या निधीतून हे एवढं मोठं क्रीडा संकुल उभं कसं काय राहू शकतं, हे मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं. निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, पण त्यासाठी निधी हा जिल्हा परिषदचा आला पाहिजे. तेच मला म्हणायचं की निधी जरी नसेल पाठपुरावा करू शकतात. जसं बनेश्वर रोडच्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला. आंदोलन केलं, पाठपुरावा केला, झालं. हो. असाच पुरावा केला तर पुढे पण काम होऊ शकतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की बनेश्वर मंदिरासाठी स्वतः ताई कलेक्टर ऑफिसच्या बाहेर दिवसभर उपोषणात बसल्या होत्या. आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या त्या तसाच ठिकाणी पाठपुरावा उपस्थित झाला होतो. क्रीडा संकुलासाठी. निश्चितपणे व्हायला पाहिजे. आता ते उपोषणाला बसावं लागते काय असं वाटते. पाठपुरावा ताईंनी केला जिल्हाधिकाऱ्यांकडे, निधी मंजूर झाला पीएमआरडी मधून. 2,94 लाख रुपये बनेश्वर रस्त्यासाठी मंजूर झाले. हे कधी? उपोषणानंतर. म्हणजे अगदी एक्सटेंड लेवलची आपण पातळी घेतल्यावरच प्रशासन जागा होते. मग असं जर असेल तर मग प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आता खासदारांना उपोषणाला बसायला लागेल असं मला वाटायला लागले. भाई, आपण एक तरुण म्हणून या जिल्हा परिषद गटात उतरलाय, निवडणूक लढवताय, प्रचारही आपला सुरू आहे. तर एक तरुणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मतदारसंघात काय वाटतो तुम्हाला? सगळ्या पक्षाचे सगळे नेते फक्त भाषणापुरते बोलतात की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, तरुणांनी राजकारणात येऊन या देशाची सूत्र, या म्हणजे स्थानिक वेगवेगळ्या पातळीवर प्रतिनिधित्व केलं पाहिजे.
परंतु बराचसा तरुण हा आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त एवढंच म्हणून मोकळा होतो की राजकारण वाईट आहे. कुणी वाईट केले ते? बरोबर. तुमच्या आमच्यातलीच लोक होती ना. मग आपण फक्त राजकारण वाईट आहे म्हणायचं आणि बाजूला निघून जायचं. आणि काय काय तर वेल एज्युकेटेड अगदी आय टी सेक्टर मधले लोक सुद्धा, म्हणजे तरुण वर्ग सुद्धा निवडणुकीच्या दिवशी निवडणूक करायला लाईनीत कोण थांबायचं म्हणून फिरायला निघून जातात सुट्टी असते म्हणून. बरं. मग राजकारण वाईट आहे हे फक्त म्हणून चालणार नाही. त्याच्यातल्या काही तरुणांनी पुढे आलं पाहिजे, एखादं काहीतरी मोठं संघटन उभं केलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जर तुम्हाला संधी असेल तर त्या ठिकाणी पुढे येऊन ती निवडणूक लढवली पाहिजे. राजकारण वाईट आहे ते चांगलं कसं करता येईल हे कोण जर करू शकत असेल तर फक्त या देशाचा तरुणच करू शकतो. काय मतदारसंघातील लोक काय म्हणतात, तुम्ही प्रचार करताय? मतदारसंघामध्ये आता वेळू नसरापूर गटामध्ये गावभेट दौरा करत असताना लोकांचं म्हणणं येतंय की राष्ट्रवादीचं विभाजन झाले, दोन्ही राष्ट्रवादींचं. बऱ्याच लोकांची भावना आहे ही की, म्हणजे मी मागाशी माझी स्वतःची भावना सांगितली की माझ्यासारख्या तळागाळातल्या राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्याला निश्चितपणे आवडेल की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्या तर. सेम हीच भावना बऱ्याच गावातील लोकांची आहे की तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र येऊन लढा. 100% भोर तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. पुणे जिल्हा परिषदेवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणलात की तुमच्या राष्ट्रवादीचं विभाजन झालं, शिवसेनेचंही तसंच विभाजन झालंय. बरोबर. आणि जो तुम्ही गटात आता प्रचार सुरू आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, याबाबत काय सांगता? बालेकिल्ला शिवसेनेचा होता का? तो होता, पण तो कधी होता? 2012 नंतर होता. तुम्ही वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटाची जुनी पार्श्वभूमी जर पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला कुठला जो होता तर तो वेळू नसरापूर जिल्हा परिषद गट होता. म्हणजे त्यापूर्वी मान्य दिवंगत अण्णासाहेब भिकुले साहेब असतील, त्यानंतर बाळकृष्ण दादा दळवी असतील ज्यांनी पशुसंवर्धन सभापती म्हणून काम पाहिले जिल्हा परिषदमध्ये, त्यानंतर केळवडे गावचे शिवनाना कोंडे असतील, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस आणि काँग्रेस विचारसरणीच्या पक्षाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. म्हणजे तो बालेकिल्ला आधी राष्ट्रवादीचाही होता. 2012ला त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, त्यानंतर 2017लाही शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला. 10 वर्ष त्यांचा उमेदवार निवडून आले म्हणजे त्यांचा बालेकिल्ला होत नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. कसं असतं की मतदार ज्या दिवशी मतदान इलेक्शन लागतं, जाहीर होतं, त्या दिवशी 70 ते 80% लोकांचं मत फिक्स झालेलं असतं की मी याला मतदान करणार. एक 20-30% मतदार असतो जो इतर वेळची काही प्रलोभनं दाखवली जातात किंवा इतर वेळची काही आमिष दाखवले त्याला बोलतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या पक्षाच्या विचारसरणीचा कार्यकर्ता अजूनही या भागामध्ये आहे. आणि आम्ही गावागावामध्ये फिरतो ना, ती लोक आम्हाला भेटतात. आणि 2012 नंतर जो बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेलाय तो या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्ही आमच्याकडे घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आणि आमची जी काही राष्ट्रवादी विचारांची जुनी लोक आहेत, म्हणजे मी फार लहान कार्यकर्ते त्यांच्या समोर, जुनीची काही जुनी जाणती मंडळ आहेत, ती निश्चितपणे त्यासाठी परिवर्तन करण्यासाठी तयार आहे. 15-20 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण फरक वाटतो का? पैसा महत्वाचा ठरलाय का राजकारणात? पैसा महत्वाचा तर आहेच, पण फक्त पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत. म्हणजे अगदी लोक पण आता, म्हणजे आम्ही उमेदवार म्हणून पुढे जातोय, आम्ही हे राजकारणी म्हणून नेते मंडळी म्हणून पुढे जातोय, पण आपल्याला वाटतं की आपल्याला जास्त राजकारणातलं कळतं, पण हे चुकीचं आहे. आपल्यापेक्षा लोक जास्त हुशार झाली आहेत. लोकांना पण कसं आहे की आता पुणे महापालिकेची निवडणूक आपण पाहतोय, मुंबई महापालिकेची निवडणूक आता आज पार पडली, त्याच्यामध्ये असं आहे की अमाप पैशाचा वापर हा अनेक उमेदवारांकडून होतो त्या ठिकाणी, परंतु त्याचा इम्पॅक्ट एवढा असा काय होत नाही. होतो, नाही असं नाही, परंतु फक्त पैशाच्या जीवा होतो का तर नाही होत. तो उमेदवार सुद्धा लोकांमध्ये लागतो. तो उमेदवार लोकांच्या सुख दुःखात, एखादा कोणतरी पुणे मुंबईला राहणारा आलाय आणि निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यावर ते सोशल मीडियावर 100 रुपयाची डिझाईन म्हणून मिळते की मी इच्छुक आहे, लक्ष 2026 वगैरे, त्यांनी कोटभर रुपये ओतले तरी त्याला मतदान होत नसतं. लोक पण हुशार झाली आहेत, त्याचं काय घ्यायचं, म्हणजे त्यांनी लोक म्हणतात की त्यांनी कुठे कष्टाने कमवलंय, ते घ्यायचं ते घेतात, पण ऐन वेळेला लोकांना जे करायचंय ते लोक करतात. आणि 2012 सालची मी आठवण करून देतो, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. 2012 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा बालेकिल्ला होता वेळू नसरापूर गट. 2012 साली सुद्धा असंच मतदारांना बोलवण्याचं काम केलं गेलं. मग कोणी काही खाऊ वाटप, मिठाई वाटप, साड्या वाटप, आताही ते प्रकार चाललेत, पण त्याला कितपत लोक म्हणजे साथ देतील हे मला काही खरं वाटत नाही. भैया, आपण प्रचार करताय, राजकारणात उतरलाय, निवडणुकी लढवताय, कोणते व्हिजन घेऊन आपण जनतेसमोर जात आहे?
विजन माझ्या दृष्टीने माझं असं विजन राहील की येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये जास्त काही अशी जादू नाही करणार मी. म्हणजे मी असं इथून मागच्याने काय केलं नाही किंवा केलंय किंवा नाही केलं हे लोकांना माहिती आहे, आणि मी येऊन असं काहीतरी मोठी जादूची गाठी. पण एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्या काही छोट्या मोठ्या 4 गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगू इच्छितो. एक म्हणजे पायाभूत सुविधा. अजूनही मी जसं सांगितलं, काही गावांना अजून स्मशानभूमी असतील, प्रार्थना स्थळे असतील, शाळांच्या इमारती अजून व्यवस्थित नाही झाल्या, ह्या पायाभूत सुविधा झाल्या. याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याच गावांमध्ये अजून पाण्याची समस्या त्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आता वेळू सारख्या गावचं जर उदाहरण घेतलं, वेळू किंवा शिंदेवाडी या गावाला एक मला वाटतं एक 24-25 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली आहे, पण ती आता कधी पूर्ण होईल, कधी त्या गावाला पाणी मिळेल आणि ते सुरू होईल हे सांगणं मुश्किलीचे. अशा काही गोष्टी आहेत की ह्या गोष्टी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्याबरोबर आरोग्य सुविधा. आता मी मागाशी नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचं उदाहरण दिलं, ते आत्ता कुठं ती इमारत होतीये, याच्याबरोबर इतर काही ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहेत, पण त्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसतात. डॉक्टर असतील किंवा परिचारिका असतील त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. लोकांना जास्त काय अपेक्षा नसते हो. ग्रामीण भागातली आपली भोळी बाळबीळ लोक असतात, त्यांना असं काय मोठं तुम्ही मोठे मोठे मॉल बांधावेत आणि मोठे मोठे मल्टिप्लेक्स तिथे उभे करावेत अशी त्यांची अपेक्षा नसती. एक पायाभूत सुविधा त्या लोकांना देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून राहील. त्यानंतर एखादं मी स्वतः एक गडकिल्ल्यांची भ्रमंती करणारा किंवा कुस्ती क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये माझी आवड असलेले मी एक युवक आहे. त्यामुळे मला एक विजन माझे डोक्यासमोर आहे की एक खूप चांगल्या दर्जाचं राष्ट्रीय म्हणा किंवा राज्य पातळीवर कसं का होईना, पण ते क्रीडा संकुल एक खूप चांगलं आपल्या भागामध्ये व्हावं असं एक माझं मोठं विजन असेल आणि त्या दृष्टीने मी काम करेल. या सगळ्या गोष्टींमध्ये युवकांसाठी विजनच्या गोष्टी आपण बोललो की क्रीडा संकुल पाहिजे, मग त्या ठिकाणी अजून स्मॉल स्केल इंडस्ट्री येण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, त्या ग्रामपंचायतींना सोबत घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांना सोबत घेऊन. ह्याचं कारण असं की मी स्वतः मास्टर डिग्री होल्डर आहे. म्हणजे मी माझं MBA शिक्षण पुण्यातून सिंहगड इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केले. त्यानंतर अगदी माझ्या बरोबरची काही MBA झालेली मुलं ही 12-15 हजारावर कामं करायची त्यावेळेस दिसत होती. त्यामुळं युवकांसाठी वेगवेगळ्या नोकऱ्यांची संधी मिळाली पाहिजे आणि त्या निमित्ताने आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त कंपन्या कशा येतील, त्या माध्यमातून त्या लोकांना त्या युवकांना कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होईल यासाठी निश्चितपणे प्रयत्न झाले पाहिजेत. भैया, आपण निवडणूक लढवताय जिल्हा परिषदेची. हो. जिल्हा परिषदेसाठी उमेदवार कसा असावा याबाबत तुमच्या नजरेतून काय सांगताल? माझ्या नजरेतून सांगायचं झालं तर आपण सगळेजण, म्हणजे मी स्वतः मराठी माध्यम शाळेतून शिकलेलो आहे आणि 5वी पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे. आपल्याला शाळेच्या पाठ्यपुस्तकात नागरिकशास्त्र एक विषय होता. त्याच्यामध्ये आपल्याला असं शिकवलं गेलंय की कुठली निवडणूक लढण्यासाठी म्हणजे मतदान करण्यासाठी 18 वर्षाचं लिमिट आहे. 18 वर्षाच्या पुढचे मतदान करू शकतात. निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षाची पूर्णता झाली पाहिजे. पण फक्त या 2च अटी, आणि तो भारत देशाचा नागरिक पाहिजे. ह्या 2च मुद्द्यांवर फक्त आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. खरं तर लोकप्रतिनिधी निवडत असताना किमान तो 10वी-12वी तरी पास नको का हो? आज 10वी नापास लोक सुद्धा आहेत ना, निवडणुका लढवतात आणि त्यांचं काही विजन नसतं, फक्त पैशाच्या आणि इतर गोष्टींवरच्या जोरावर ती पुढे येतात. मी म्हणत नाही शिकलेल्यांना जास्त कळतं, कारण काही शिकलेले हुकलेले सुद्धा असतात. पण मला एक सांगायचं की शिकल्यामुळे तुम्हाला बाहेरचं जग कळतं, 4 गोष्टी नालाच्या कळतात, तुम्हाला मॅच्युरिटी त्या प्रकारची येते. त्यामुळे शिक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे निवडणूक लढवत असताना जर जिल्हा परिषद सारख्या निवडणुकीचा, आता आपण बाकीच्या निवडणुकीचा विषय घ्यायला नको, पण जिल्हा परिषदची निवडणूक लढवत असताना किमान त्या उमेदवाराने त्याच्या गावचं लोकप्रतिनिधित्व पहिलं केलं पाहिजे की गावामध्ये तुम्ही तिथं त्या ठिकाणी कितपत यशस्वी ठरलाय, तुमच्या गावकऱ्यांचा विश्वास किती तुम्ही घेतलाय, त्या गावामध्ये तुम्ही किती कामं चांगली करू शकलाय, मग तुम्ही इतर गावांचं करायचं. म्हणजे काय काय लोकांचं कसं असतं, स्वतःचं घर नीट चालवता येत नाही आणि दुसऱ्यांच्या घरात मदत करायला जातात. तर मला या निमित्ताने सांगायचं की त्यांनी पहिलं स्वतःच्या गावापासून सुरुवात करावी, चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवावं. गाव तुमच्या मागे येतं की बाबा तू पुढे जा, इतर गावांमध्ये काम करू शकतोस, की अशा पद्धतीने त्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीने उमेदवार उतरले पाहिजेत. आता या गटामध्ये तुम्ही निवडणूक लढवताय, तुमच्या बरोबर तुमचे पक्षातील सहकारी आहेत, इतरही पक्षात भरपूर इच्छुक आहेत. या इच्छुकांची गर्दी वाढली, जी गर्दी वाढली त्याकडे तुम्ही कसं पाहता?
गर्दी वाढायचं एक प्रमुख कारण मी सांगेल की 2017 साली जिल्हा परिषदची निवडणूक झाली होती. त्यानंतर 2022 म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं. परंतु त्यावेळेस कोरोनाचा पॅन्डेमिक काळ असेल, त्यानंतर इतर अनेक गोष्टींमुळे, मग त्याच्यामध्ये काही राजकीय इच्छाशक्तीचाही मी समजू शकतो की ते अभाव, त्यामुळे त्या निवडणुका पुढे पुढे ढकलत गेल्या. झालं काय, आता 2026 उजाडलंय. 2017 ते 26 9 वर्षाचा कालखंड आला हो. 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क येतो आणि 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क आल्यानंतर या 9 वर्षामध्ये कितीतरी यंग जनरेशन जी 2017 झाली 10वी-12वीला होती ती आता सज्ञान झाली. त्याच्यामुळे अनेक युवा चेहरे, अनेक त्या ठिकाणी इच्छुक तयार होण्यामागचं ते एक कारण आहे. जी निवडणूक, अगदी बरोबर, जी निवडणूक 4 वर्षापूर्वी होणं बाकी होतं ती निवडणूक आता 9 वर्षांनी होते. त्यामुळे ते एक मोठं कारण आहे की जास्त इच्छुकांची संख्या वाढली. ह्याच्या गटामधून तुम्ही निवडणूक लढवता, त्या गटामधील शेतकऱ्यांच्या, महिलांच्या कोणत्या प्रमुख समस्या तुम्हाला वाटतात? शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलायचं झालं तर आपला भोर तालुक्यामध्ये आपला शेतकरी जो आहे तो सर्वसाधारणपणे जे काही प्रामुख्याने पीक घेतो ते म्हणजे भाताचं पीक. म्हणजे सुवासिक इंद्रायणी तांदूळ आपल्या भागामध्ये खूप चांगला पिकतो. आणि इंद्रायणी म्हणजे अगदी मी मागे काही दिवसांपूर्वी श्रावणामध्ये भीमाशंकरला गेलो होतो. तर भीमाशंकरच्या त्या रूटवर सुद्धा इंद्रायणी भाताची शेती पाहिली. परंतु तो इंद्रायणी तांदूळ आणि आपल्या मावळ खोऱ्यामध्ये भोर तालुक्यामध्ये विशेष करून पिकणाऱ्या इंद्रायणी तांदूळामध्ये फार फरक आहे. आपल्या भागामध्ये जो इंद्रायणी तांदूळ पिकतो त्याची चव ही कुठेच मिळत नाही. त्यामुळे आपल्या भागामध्ये तसं पोषक वातावरण आहे. परंतु काय होतं की इंद्रायणी तांदळाला, इंद्रायणी भाताला उत्पन्न मिळतं नाही असं नाही, शेतकरी आपले कष्ट करतात, परंतु त्या इंद्रायणी तांदळाला पाहिजे अशी एक बाजारपेठ उपलब्ध नाही झालेली. ती बाजार म्हणजे आपण बासमती तांदूळ अगदी 150 रुपयापर्यंतचा बासमती तांदूळ आणून खाऊ शकतो. परंतु इंद्रायणी तांदूळ आज मांसाहार जेवणाबरोबर इंद्रायणी तांदळाची मागणी सर्वात जास्त. म्हणजे आपल्या वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटामध्येच बघा एवढी हॉटेल्स झालेत. त्या सगळ्या हॉटेल्समध्ये त्या हॉटेल चालण्याचं एक प्रमुख कारण ते म्हणजे सगळ्यात चांगला इंद्रायणी तांदूळ ह्या भागामध्ये पिकतो. त्या इंद्रायणी तांदूळाला एक चांगल्या पातळीवर त्याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. तो तांदूळ आजही 50 आणि 60 रुपयाने विकला जातो. म्हणजे अगदी बासमतीच्या तोडीस तोड तांदूळ आहे, त्याची चव असेल किंवा तो पौष्टिक सुद्धा तेवढा आहे. म्हणजे अगदी नवीन जन्मजात मूल जर असेल तर त्याला सुद्धा पेच करताना इंद्रायणी तांदळाची पेच सगळ्यात चांगली होती. एवढा आपला चांगला इंद्रायणी तांदूळ तो आपल्या भोर तालुक्यामध्ये, आपल्या भागामध्ये सर्वात जास्त पिकतो. परंतु अजूनही त्याला पाहिजे असं एक बाजारपेठ किंवा अजून एक चांगलं त्याला मूल्य मिळत नाहीये. ही फार मोठी समस्या शेतकऱ्यांची आहे. काय केलं पाहिजे बाजारपेठ मिळण्यासाठी? त्या बाजारपेठेसाठी काय केलं पाहिजे तर त्याचं ब्रँडिंग चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. आपण जे कायम आपण शेतकरी आंदोलन करतात की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. हमी भाव म्हणजे काय तर शासनाने एक ठराविक किंमत त्या तांदूळाची ठरवली पाहिजे. सेंट्रलायझेशन झालं पाहिजे त्या गोष्टीचं आणि शेतकऱ्यांकडून तो तांदूळ हा शासनाने घेतला पाहिजे. इंद्रायणी तांदूळामध्ये बरेच प्रकार असतात जसं मी मगाशी सांगितलं. तो चांगल्या प्रकारचा इंद्रायणी तांदूळ हा 80 रुपयांनी, त्यापेक्षा थोडासा लालसर पडलेला म्हणजे ज्या तांदूळ किंवा जे भात पावसामध्ये पाण्यामध्ये भिजलेलं असतं नंतर काढल्यानंतर त्याला थोडंसं कमी, अशा प्रकारचं ब्रँडिंग हे शासनाने त्या ठिकाणी सेंट्रलायझेशन प्रोसेस करून ते केलं पाहिजे. आणि शहरी भागामध्ये विशेष करून राहणाऱ्या नागरिकांपर्यंत तो जो तांदूळ मधले कुठले मीडिएटर्स न ठेवता तो जर पोहोचला तर निश्चितपणे त्या तांदळाला चांगली भाव मिळू शकतो आणि शेतकऱ्यांना 4 पैसे मिळू शकतात. एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही काय करता येऊ शकतो तुम्हाला त्या बाबतीत? जिल्हा परिषद सदस्य म्हणून निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी माझ्या गटापुरतं तरी एक चांगले असे मेळावे म्हणा किंवा एक चांगले असे आपण हे लावू शकतो. म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये आपला इंद्रायणी आपण म्हणजे भात आपण शेतातून काढतो, त्यानंतर महिनाभर ते चांगलं मुरल्यानंतर आपण राईस मिलमध्ये ते भरडतो आणि त्यातून तांदूळ बाहेर पडतो. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिन्याच्या काळामध्ये एक असं एक्झिबिशन, म्हणजे आपण कातर डेअरीचं एक्झिबिशन बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन लागतात. काही ठिकाणी प्राण्यांचं मोठं एक्झिबिशन लागतं. तसं इंद्रायणी तांदळाचं म्हणजे मावळ भूमीतला, भोर वेल्ह्यातला इंद्रायणी तांदूळ याचं एक चांगली मोठी आपण एक्झिबिशन त्या ठिकाणी भरू शकतो. आणि निश्चितपणे जिल्हा परिषद यासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतं त्या ठिकाणी वेगवेगळ्या गावचे. कारण आपल्या त्या भागातूनच नॅशनल हायवे जुना 4 म्हणजे NH हायवे NH4 हे जुनं नाव, आता AH48
हा त्या ठिकाणी जातो, हा अगदी खाली 4 राज्यापर्यंत जोडतो. त्यामुळे या रस्त्याला फार मोठी वर्दळ आहे. हा ग्राहक निश्चितपणे त्या ठिकाणी येऊन तो तांदूळ घेऊ शकतो आणि त्या तांदळाला त्या शेतकऱ्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो. शेतकऱ्यांच्या अजून कोणत्या समस्या वाटतात? शेतकऱ्यांच्या समस्या अशा अजून आहेत काही, की आपल्या भागामध्ये सगळ्यात प्रमुख एक समस्या आहे ती म्हणजे डीपी असतात, म्हणजे ज्याला रोहित्र म्हणतो आपण, त्या चोरीला जाण्याचं एक प्रमाण फार मोठं आहे. म्हणजे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी काय अशी मोठी ठोस पावलं उचलत नाहीत. काय असतं, आता माझ्या स्वतःच्या शेतातलं उदाहरण देतो. माझं वैयक्तिक स्वतःचं लिफ्ट आहे, स्वतःची माझी त्या ठिकाणी उंजवणी नदीवरून पाणी योजना आहे. मला पाहिजे तेव्हा मी ते बटन चालू करू शकतो आणि माझ्या शेतात पाणी घेऊ शकतो. परंतु ती योजना माझ्या आजोबांनी 1988 साली केली आहे. तेव्हा ती त्यांना शक्य होती. आता तशी योजना जर एखाद्या शेतकऱ्याला करायचं म्हणलं तर एवढा मोठा त्याला खर्च आहे, त्यामुळे एका शेतकऱ्याला ते शक्य होत नाही. आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी बरेच आहेत, त्यामुळे 4-5 शेतकरी 10 शेतकरी मिळून ती योजना करतात. आणि ते करत असताना एका शेतकऱ्याला आठवड्यातून एकच दिवस मिळतो पाणी द्यायचा. त्या दिवशी जर नेमकी लाईट गेली, त्या दिवशी जर ती डीपी चोरीला गेली, त्या निमित्ताने शेतकऱ्यांची फार मोठी अडचण आहे. पाण्याचीच कमतरता आपल्या भागामध्ये तरी तशी नाहीये आता, कारण गुंजवणीचा प्रकल्प रात्री बेरात्री लाईट येते, रात्री बेरात्री लाईट येते. म्हणजे अगदी शासन एका साईडला म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज दिली, निश्चितपणे दिली, त्याबद्दल शासनाचं कौतुक केलंच पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला शासनाला आणि सरकारला नावं ठेवायची असं काही नसतं. ज्या चांगल्या गोष्टी करते निश्चितपणे शेतमालाला जर आपण हमी भाव देऊ शकत नाहीये तर आपण ती वीज शेतकऱ्यांना पुरवतोय, परंतु ती वीज पुरवत असताना जर एखादी डीपी चोरीला गेली तर माझ्या गावामध्ये सुद्धा अशी घटना घडली. 8-8, 10-10, 15-15 दिवस डीपी मिळत नाहीत महावितरणकडून. मग तो 8-8, 15-15 दिवस तो पाणी योजना त्या शेतकऱ्याची ती बंद राहते. तर त्या शेतकऱ्याने परत 8 दिवस वाट बघायची का? मग त्याच्या शेतामध्ये असलेलं ते कांद्याचं पीक असेल किंवा अजून काही वेगळी पिकं असतील, अगदी पालेभाज्या असतील, अगदी तरकारी असेल, ह्या पिकांचं नुकसान होणार ना. शेवटचा प्रश्न भैया, वेळू नसरापूर गटातील मतदारांनी तुम्हालाच निवडून का द्यावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हालाच मतदान का करावं? मलाच निवडून काय द्यावं तर आपली मागाशी चर्चा झाली की जो काय क्रायटेरिया पाहिजे एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी, त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये मी बसतो. माझं चांगलेच शिक्षण झालेलं आहे, मी समाजामध्ये वावरतोय, मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाहीये, आणि दुसरी गोष्ट स्वच्छ चारित्र्य आहे. त्यानंतर माझ्या गाव पातळीवर मी चांगली कामं करून दाखवली आहेत. त्यामुळे निश्चितपणे मी त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसतोय. आणि फक्त पैशाच्या जोरावर नाही, तर मी माझ्या गावामध्ये जी काही विकास कामं करू, मी भविष्यामध्ये एक मतदारांच्या समोर ज्या वेळेला जाईल त्यावेळेला मी हे करील ते करील सांगण्यापेक्षा मी माझ्या गावामध्ये काय केले आणि तेच मी तुमच्या गावामध्ये सुद्धा करू शकतो, हे विजन, हे धोरण, हे एक गोल्स घेऊन मी तुमच्या समोर जाऊ शकतो. आणि मग त्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण काय निवडून द्यावं हे निश्चितपणे मी लोकांना सांगू शकतो. भाई धन्यवाद, आपण आमच्या मालिकेत सहभागी झालात. धन्यवाद.